राज्य सरकार अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान सुरू करण्यात आले आहे। नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरात शासकीय यंत्रणा सुसज्ज करून कॅम्पद्वारे हे अभियान यशस्वीपणे राबविले जात आहे। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या विकास कामांच्या दौऱ्यानिमित्त या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, रायगड जिल्ह्यामध्ये हे अभियान अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राबवले गेले आहे। या अभियानात म्हसळा तालुक्याने रायगड जिल्ह्याच्या यादीत प्रथम क्रमांकावर यावे अशी माझी नक्कीच इच्छा आहे। म्हसळा तालुका प्रशासनाच्या वतीने गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले, त्यामुळे शेकडो नागरिकांना याचा लाभ मिळाला याचे समाधान व्यक्त करत मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाचे कौतुक केले। तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी विभाग आणि तालुका आरोग्य विभाग यांनी रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा हेल्थ कार्ड, अग्निस्टेक कार्ड इत्यादी दाखले काढण्यासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली। या दाखल्याचे वाटप आज मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। मंत्री अजित दादा आणि महसूल विभागाचे मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान या अंतर्गत जो कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, त्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय मुश्ताकभाई असतील, सन्माननीय प्रांताधिकारी, सन्माननीय तहसीलदार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पवन दादा असतील, तालुक्याचे अध्यक्ष समीरभाई महेशजी, इथे उपस्थित असणारे आपल्या तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, त्याचबरोबर गट विकास अधिकारी आणि सर्वच इथे उपस्थित असणारे सन्मान्य पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि इथे उपस्थित असणारे लाभार्थी, मी सन्मान्य प्रांताधिकाऱ्यांचे, तहसीलदारांचे आणि त्याचबरोबर इतर जे आपले 3 विभाग आहेत, कृषी विभाग असेल, आपला जिल्हा परिषदेचा असेल आणि आरोग्य विभाग, या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करते की अतिशय उत्कृष्टरित्या प्रत्येक गावामध्ये आज हे महाराजस्व अभियान जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आयोजित करण्यात येत आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आज प्रत्येक गावामध्ये आयोजित केले। मी या अभियानामध्ये पहिला आमच्या इथे निगडीला झालं, तिथं आम्ही सहभागी झालो होतो, तालुका स्तरीय तिथे होतं आणि साधारणपणे हे अभियान घेण्यामागचं कारण एवढंच की आज जर आपण बघितलं तर ॲग्रिस्टॅक रजिस्ट्रेशन असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, पुरवठा ई-KYC असेल, त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचं असेल आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्या वेळेला आपल्याला परत आपली माहिती भरावी लागत असते आणि आपल्याला साधारणपणे रजिस्ट्रेशन करावं लागत असतं। तर ते ई-KYC जे आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ शासनाने जर कुठला लाभ दिला तर थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या सगळ्या बाबी असतात ते या अभियानामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे आणि मला मनापासूनचा आनंद आहे की रायगड जिल्ह्यामध्ये या अभियानामध्ये म्हसळा तालुका ह्या पहिल्या 5 तालुक्यांमध्ये ते म्हसळा तालुक्याचं नाव या समावेश होत आहे। आम्ही खरं तर मधल्या कालावधीमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार महोदयांना सुद्धा सूचना दिल्या होत्या की 15 ऑगस्टला जी ग्रामसभा होते त्या ग्रामसभेमध्ये आपण हे अभियान कुठल्या तारखेला कुठल्या दिवशी गावामध्ये घेणार आहोत याची माहिती ग्रामसभेच्या माध्यमातून द्यावी, म्हणजे अधिकाधिक लाभार्थी आणि ग्रामस्थ हे या अभियानाचा लाभ घेऊ शकतील। आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाची आता उदाहरणार्थ आमची लाडकी बहीण योजना आहे, या योजनेमध्ये शासनाकडून आम्हाला विभागाला ती रक्कम आली की ती थेट आम्ही त्या लाभार्थ्याच्या अकाउंटला जमा करतो, म्हणजे त्या लाभार्थ्याला कुठेही जावं लागत नाही कार्यालयामधनं ती रक्कम मंजूर करून घेऊन ती काढायला आणि हे सगळं करायला। एकदा ई-KYC किंवा एकदा आधार कार्ड त्यांचं सीडिंग बँक अकाउंटला झालं की थेट त्यांच्या अकाउंटला तो लाभ येतो। तसंच वेगवेगळ्या योजनांचे लाभ साधारणपणे डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या अकाउंटला पोहोचले पाहिजेत, म्हणजे त्यांना कुठल्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी हेळसांड करावी लागणार नाही, या दृष्टिकोनातून ही सगळी पावलं उचललेली आहेत। प्रतिनिधी अक्रम जटाम, NTV न्यूज मराठी, म्हसळा, रायगड।